बुद्धं कुसुमेन नेन पूरेण नीतेन लभाविमोखं पुष्पं मिलायते यथा इदं मे काय तथा याति विनाशभावम् धनसारप्पदीपेन दीपेन तमनंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातो धातुगभि लंकायं जम्बुदीपे चिदसपुरवरे नागलोके तथूपि साध्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमाजिधातुवन्दे साध्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सर्वधानेषु प्रतिष्ठितं सारिक धातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा भगवान बुद्धानं पुष्पार्पण करा. रूपं सुजीवां निर्मलचक्षु गम्भीरभाषं गौरवर्णं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतगमं सुप्रेमं विरतरक्षं सुजनरेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. भीमस्तुति. दिवे प्रवरत्नतो साधो वरदानतो अत्यकुलभूषते भीमराजं सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासन मते बुद्धि तेजां पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारां भगवंतामचा खरा भक्त काजां चैदार संगरी शस्त्र भरता करी काम पलारे रोदरूपां मुक्तिपद कोणता जीर्ण स्मृती दालितां उगालिला गतिका मार्ग साजं राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ साधना. सर्वांनी 3 वेळा करायचं आहे. शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा. नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य विपत्ति पटियाय सर्व संपत्ति सिद्ध्या सर्व रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायितं सर्व दुःखा विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुगन्तत्वा परितं उत्तमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं विराजस्य सुमन्तु सद्गमोक्षयं धर्मसवन काले अय्यं वदन्ता धर्मसवन काले अय्यं वदन्ता धर्मसवन काले अय्यं वदन्ता ये संता संतचित्ता त्रिशरणा शरणं लोकन्तरे वा भूमा भूमा तदेवा भूमा भूमा जन जायता समकालं एते आयन्तु देवावरं जनकमय नीरू राजे वसन्तो. लक्ष द्या. अत्तेचं धम्मेचं कामेचं
कामेचं नातीचं रामी नातीचं राम अत्तेचं अत्तेचं धम्मेचं धम्मेचं कामेचं कामेचं नातीचं रामी नातीचं राम अत्तेचं अत्तेचं धम्मेचं धम्मेचं कामेचं कामेचं नातीचं रामी नातीचं राम भगवान बुद्ध भगवान बुद्ध आणि आणि बोधिसत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमान समोर प्रतिमान समोर व जनसमुदाय जनसमुदाय बौद्धाचार्य बौद्धाचार्य यांच्या समक्ष यांच्या समक्ष अशी अशी प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की धार्मिक सामाजिक सामाजिक वैवाहिक जीवन जीवन यांच्या यांच्या नीतिमत्तेचे नियतिमत्तेचे मी मी कधीही उल्लंघन करणार नाही. कुमारी शिल्पा ही माझी धर्मपत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो. हे समस्त जनास जाहीर असावे. अत्तेचं धम्मेचं कामेचं नातीचं रामी अत्तेचं धम्मेचं कामेचं नातीचं रामी अत्तेचं धम्मेचं कामेचं नातीचं रामी मी भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमान समोर व जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्या समक्ष अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन यांच्या नीतिमत्तेचे मी कधीही उल्लंघन करणार नाही. कुमार सचिन हे माझे धर्मपती म्हणून मी त्यांचा स्वीकार करते. हे समस्त जनास जाहीर असावे. अंतरा देवता विकंताय रतिया विकंतवना केवल तप्पन भेतवनंगोहा सैत्वा तेन भगवा तेन उपसंकमित्वा भगवंतं अभिवादित्वा एकमंतनत्थासि एकमंतं पिता कोसा देवता भगवंतं गाथाया जभासि बहुदेवा मनुष्याच मंगलानि चिन्तयन् अखंडमाना श्वेतानं गृही मंगलमुत्तमं असेवनात बालानं पंडितानत सेवना पूजात पूजयानं एतं मंगलमुत्तमं पतिरूपदेशवासत पुण्येच तत्पूजता अत्तसमापनी भीत एतं मंगलमुत्तमं दानंच धम्मचर्याच यात कानंच संगहो अनवज्ञानिकम् आणि एतं मंगलमुत्तमं आरती विरती पापा मद्यपानात संयमो अपमादवत धम्मीसु एतं मंगलमुत्तमं भारत निवासोत संकुचित कथयुता कालेन धम्मसवनं एतं मंगलमुत्तमं खंडित स्वतसता समनांत दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं तपोत ब्रह्मचर्यांचाय सज्जान दर्शनं निब्बान सच्चिकियास एतं मंगलमुत्तमं कुट्ठसलोक धम्मेहि चित्तं एसन कंपति असतं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं एतादिसानि कत्वान सब्बतं पराजिता सब्बतं स्वतिं गच्छन्ति तं तेषां मंगलमुत्तमंति. माझ्या पत्नीला सन्मानाने वागवे अनवमाननाय मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. आणि ती चार्याय मी आणि ती व अनाचारापासून अलिप्त राहील. ईश्वरीय ओ सगळेन मी माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवेन. अलंकारानु उपदानेच मी माझ्या घरातील सर्व मंडळींची उत्तम व्यवस्था ठेवेन.
संगहित संगहित परिजनाचं मी मी माझ्या परिवारांशी माझ्या परिवाराशी सौजन्याने वागेन वागेन आणि ती चारणीचं मी आणि ती व अनाचारापासून अलिप्त राहीन सब्बतन अनुरक्षती मी माझ्या पतीच्या धन संपत्तीचे रक्षण करेन धक्क्याचं होती अनलसाचं सब्ब किच्चेसू मी घर कामात अलस न करता दक्ष राहीन समभिनेमित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दानादिधम्म विधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियोजित सावरति मोरं पनालवकमकमतादयकं खन्ति सुदन्तविधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरि गजवरं अतिमातभूतं दावारिजतमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसे कविधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मुखी कथगमतिहत सुदारुणन्तं गावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इति विशङ्खतमनोजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि तत्त्वानतत्त्वमुदरं इव गाभिनीया चिन्ताय दूतवचनं जनताय माजे सन्तेन सोमविधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सत्यं विहाय मतिसत्यकवादकेतु वादाभिरोपितमनम् अति अन्धभूतं पञ्यापदीपजलितो जितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधेमयीन्दीं पुत्रेण थेरभुजगेन रमापयन्तो ईदुपदेशविधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गादेत्तिभुजगेन सुदक्षतं ब्रह्मं विशोधिज्योतिमीधि प्रकाविधानं ज्ञानागदेन विधिनाजितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि शेवटची गाथा साकी बुद्ध जय मंगलाठ गाथा योवाचको दिन दिने सरते मतांदी हित्वानने कविविधारी तुपदवाणी मोखं सुखं अधिगमय्य नरो सकैव असाच होता मनात
ते पित्वा मन रखन्तु आयुवन सुखं बलंत. बोला साधु साधु साधु. आपण दोघांना एक सभा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वन्दामि सर्वदा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सप्तसङ्गानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. चितं पतितं तुं कीर्तमेव समेजन्तु शब्दपुरन्तु चित्तसत्तं प्रसन्नोभङ्गताम् आयुरारोग्य सर्वसम्भो साधु.